गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। मराठी भाषेला चांगला दर्जा मिळावा या दृष्टीने एक पाऊल पुढे आलं आहे, कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा असा प्रस्ताव केंद्रापर्यंत पोहोचलाय। केंद्र सरकार त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करत असल्याचंही केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी सांगितलं। मराठी भाषेला चांगला दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकार आणि अभिजात मराठी भाषा समितीने काही प्रस्ताव पाठवला का असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला होता, तर त्याला उत्तर म्हणून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी ही माहिती दिली। मात्र मराठी भाषा मंडळाकडून कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे। मराठी भाषा दिनापूर्वी म्हणजे 27 फेब्रुवारी पूर्वी अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यापूर्वीच करण्यात आली होती, परंतु आतापर्यंत तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया या 6 भाषांना केंद्राने अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक स्त्री गंभीर जखमी झाली आहे। ही घटना काल सकाळच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील करकंब रोड भोसे फाट्याजवळ घडली आहे। मारुती गेणू शेळके आणि त्याची पत्नी शांताबाई शेळके हे दोघे सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलने भोसे येथून पंढरपूरकडे येत होते। भोसे फाट्याहून ते जात असताना जालन्याहून मंगळवेढ्याकडे पशुखाद्य घेऊन आलेल्या आयशर टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली। या घटनेत मारुती शेळके हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी शांताबाई शेळके गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रसंगी टेम्पोने या दाम्पत्यांना सुमारे 1 किलोमीटर पर्यंत दुचाकीसह फरफटत नेले होते। यावेळी फरफटत नेलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने टेम्पोने देखील पेट घेतला होता। आयशर टेम्पोच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या 2015च्या विश्वकरंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे। 2015च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याची निवड करण्यात आली। ही घोषणा काल ICCने केली आहे। ब्रँड अँबॅसेडर होण्याची सचिनची ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी सचिन 2011 मध्ये बांगलादेश, भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचाही तो ब्रँड अँबॅसेडर होता। सचिनने गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती। बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा फक्त गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।